तर पोरांच्या हातामध्ये नुसतं मोबाईल देऊन चालणार नाही, पोरांच्या हातामध्ये नुसता टीव्हीचा रिमोट देऊन चालणार नाही. हो, पोरला वाचायला धार्मिक सांस्कृतिक ग्रंथ वाचायला दिले पाहिजे, पुस्तकं वाचायला दिले पाहिजे. कारण पुस्तक वाचणारं मस्तक हे कोणापुढेही नतमस्तक होत नसतं. दादा, ज्ञान हे वाघिणीचं दूध आहे, जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका पहिल्यांदा सांगितलं. भगवान बाबांनी सांगितलं, एक एक कर इका, पण पोरं शिका, पोरं शिकवा. आपल्या इकडे एकर राहिलं ना, आपल्याकडे गुंटी आली, गुंटी म्हणजे एखादा गुंटा इका पण पोरला शिकवा. मला सांगायचं तात्पर्य असे जातो, संपत्तीपेक्षा संततीला किंमत देणं फार गरजेचं आहे. कारण संपत्ती कमवण्याच्या नादामध्ये आजकाल आपल्या संततीवर आपला लक्ष राहिलं नाही, नियंत्रण राहिलं नाही. मोबाईल पोरांच्या हातामध्ये देऊच नका, ह्या माताचा बी नाही. कामापुरता मोबाईल असला पाहिजे, कारण आज ऑनलाईन शिक्षण आले. कामापुरता शिक्षणापुरता मोबाईल असलं पाहिजे, परंतु शिक्षणाच्या व्यतिरिक्त आपलं पोरग आपली